बांधव आणि हिंदू बांधव, मी फक्त तुम्हाला 1-2 मिनिटांसाठी बोलणार आहे. कारण आताच मौलांनी सांगितलं की जनावर न ऐकू देता गोरक्षक हे पोलिसांना पकडून देतात. जेव्हा गोरक्षक पोलिसांना पकडून देतो तेव्हा पोलीस काय करतोय? त्यांची तपासणी पोलीस करतोय का? अरे या पालममध्ये किती भ्रष्टाचार चाललाय याकडे पोलीसचं लक्ष नाही. परंतु एखादा आमचा खाटीक समाजाचा माणूस जर 4 जनावर घेऊन येत असेल तर त्याचा टेम्पो राईट पकडला जातोय. असं दुराभाव न करता आपल्याला एक मी सांगणार आहे की बाबा शेतकऱ्यांचीही नुकसान आणि ह्या खाटकांची बी म्हणजे खुरीशींची नुकसान ती कशी. जेव्हा शेतकऱ्यांचा बैल वयाने आला संपला तो अवताला चालत नाही तर त्या शेतकऱ्याने काय करायचं? घरी ठेवायचं आणि घरी ठेवलं तर 200 रुपये रोज त्याला खर्च येतो. ह्या 200 रुपये रोज पेक्षा खर्च करण्यापेक्षा ते बैल जर त्याने बदलला आणि ते खुरीशी समाजाने घेऊन खाटीक समाजाने घेऊन जर त्यांचं मांस विक्री केलं तर कुठे बिघडते? अरे या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री, या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्र्यांनी तसं या खुरीशी समाजाला लायसन द्यायला पाहिजे. कारण लायसन दिल्याशिवाय हे खुरीशी समाजाची उन्नती होणार नाही. आज मला सांगा, जो 1 महिन्यापासून अंदाजे हे मांस विक्री बंद आहे तर यांची परिस्थिती किती नाजूक मध्ये आहे. यांना शासन का मानधन देणार आहे का? यांना काही 4 पैसे देणार आहे का की तुम्ही हा बंद केला म्हणून? अरे या महाराष्ट्र सरकारला, फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो, तुम्ही जर या खुरीशी समाजावर अन्याय करत असाल तर त्यांना एसीच्या कॅटेगरीमध्ये टाका ना. आहे का हिंमत? टाका खाटीक समाजाला एसीच्या कॅटेगरीमध्ये. अरे हेच त्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लक्षात येणार तर या खाटीक समाजाला काय न्याय देणार आहेत? दुसरं मी सांगतो, या भारत देशामध्ये एकूण कत्तलखाने किती आहेत? 74 कत्तलखाने आहेत आणि सर्वात मोठे कत्तलखाने 10 आहेत. आणि 10 मध्येही सर्वात मोठा कत्तलखाना तेलंगणामध्ये की 400 एकर जमिनीवर तो कत्तलखाना चालतोय. आणि त्याचा मालक कोण आहे? त्याचा मालक कोण आहे? अरे त्याचा मालक हिंदू आहे, मुसलमान नाही, कोणता बौद्ध नाही, कोणता ख्रिश्चन नाही, हा हिंदूच आहे. एवढे कत्तलखाने 74 कत्तलखान्याचे अंदाजे मालक काढा, निम्म्याच्या वर हे हिंदूच आहेत. आणि ज्या कत्तलखान्यामधून मांस विक्री होते, त्यांची कातडी विक्री होते, त्यांची त्या कातड्यापासून ते शुद्धीकरण करून त्यांचं ते बुटाचे म्हणजे त्यांच्यापासून होणाऱ्या वस्तू तयार होतात. याचं कारण आम्हाला खाटीक समाजाला जर पोट भरण्यासाठी जर एखादा खाटीक जर मांस विक्री करत असाल तर त्यांना तुम्ही पकडल्या जातात. त्यानंतरचा विषय की गो रक्षक. गो म्हणजे गाय, गाय म्हणजे माय, गाय माय, मग बैल कोण? बैल कोण सांगा ना. मग गाय हे गाय माय आणि बैल हे बाप. अरे काय चाललंय या भारत देशामध्ये? दगड दिसला की त्याला शेंडू लावला की पडले पाया.
झाड दिसला की त्याला मारायचा चक्रा. अरे सापाला सुद्धा दूध पाजून त्याच्या पाया पडता. एवढा मोठा या भारत देशामध्ये काय आहे अंधश्रद्धा. या अंधश्रद्धेमध्ये हा भारत देश आणि डुबळतोय आणि खालच्या थरामध्ये असणाऱ्या जातीवर अन्याय होतोय. कारण ते अन्याय थांबवायचा असेल तर अगोदर अंधश्रद्धा बंद झाली पाहिजे. इकडं गाडीला माय म्हणायचं. तुम्हाला माहिती आहे का मनुस्मृतीमध्ये. अरे मनुस्मृतीमध्ये ज्या ब्राह्मणाने लग्नामध्ये गाय कापून खायची ती पद्धत त्या मनुस्मृतीमध्ये होते. आणि त्या मनुस्मृतीमध्ये गाय कापून खायचं हे पुन्हा ब्राह्मणानं त्यांची पद्धत आता थोडी शुद्धामध्ये आली, थोडी शुद्धीकरणामध्ये आली. आता ती काय कणगीची काय कापून म्हणजे बोलून खाण्याची पद्धत. माझी विनंती आहे खातिक बांधवांना की आपण फार मोठ्या कमी संख्येमध्ये आहात. जोपर्यंत तुमचे लेकरं बाया पोळचार इथे येऊन नाही थांबले तोपर्यंत शासन तुम्हाला न्याय देणार नाही. तुम्हाला रस्त्यावरच लढावं लागणार आहे. मोठमोठ्याचं परमिशन का नाही दिलं? काय करायचं तुम्हाला परमिशनची गरज असते? परमिशनची तुम्ही निवेदन दिलं संपलं ते बघून घेईल पोलीस प्रशासन. पण झालं. अरे मोठमोठे म्हणजे तुम्ही कुणाला तर काही बोलणार नाही, कुणाच्या विरोधात घोषणा आहे. तुम्ही फक्त म्हणून इथे येणार होतात तरी परमिशन नाही. काय चाललंय हे पोलीस प्रशासनचं तुम्हाला माहिती आहे का? पाठीमाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान पाडव्याच्या पुतळ्यापाशी ठेवलं त्याची झाली 72 पोलिसांवर गुन्हे दाखल झाले. 3 पोलिस तर यांच्यावर त्या खुनाचा दाखला दाखल व्हायलाय. पोलीस प्रशासन फक्त गरिबावर अन्याय करणार आहे. फक्त बाकी दुसऱ्यावर नाही. दुसऱ्यावर कॉल केला की 2 मिनिटात बाहेर आणि गरिबाचा 3 दिवस तिथे बसायला चक्र मारा सोडणार नाही. तसं आमच्या खुरेशी समाजाचा जर एखादा टेम्पो पकडायचे ते गेलंच बिचार. त्याला तिथं ते बैल गेला, पैसे गेले सर्वच. मग ते काय बिचार काय खाईल काय खाईल? त्यामुळं माझी विनंती आहे जो गोरक्षक आहे आणि माझा खुरेशी बांधव आहे तुम्ही जनावर घेताना त्याचा दाखला दाखवा. त्याला दाखल्याने द्या. पोलीस तुम्हाला जर गाडी अडवली तर आम्ही आहेत. तुम्ही काय करा असे गपचिप घेऊ नका. तुमच्याकडे ज्यांचे बैल घ्या, म्हैस घ्या, हाया घ्या, काय जनावर घ्यायचे ते घ्या, पण त्याचे दाखले करा. आणि दाखले करण्याचा अधिकार प्रत्येक ग्रामपंचायतला, नगरपंचायतला, नगरपालिकेला असतोय. त्यामुळे खुरेशी समाज कुठेतरी डॅमेज होतो. कारण तुम्ही जर ते दाखल्याचा जनावर नाही घेतलं की पोलीस तुम्हाला पकडतील. तुम्ही दाखला दिल्यानंतर तुम्ही कायद्यानं त्याचे मालक आहात. ज्यांनी विक्री केली त्याचं नाव आहे, कुणी विकली आणि कुणी घेतली. मग तुम्ही काय चाललंय? त्यासाठी आपण एक थोडस सक्रिय राहिलं पाहिजे. आणि आपल्या या मूक मोर्चाला ज्या मागण्या आहेत, इथं आपल्या नगरपंचायतचे नगराध्यक्ष आहेत आणि मागणी आहे की आम्हाला स्टॉल कत्तलखाना आपल्याला बस स्टॉप आहे का? बस स्टॉप आहे तुम्ही कत्तलखाना मागायले. अरे तुम्हाला लगी करायला मुतारी आहे का? आणि संडास कुठं? बस स्टॉपवर जाऊन बघा. तुम्ही मागणी केली काय न्याय आहे? आता एखाद्याच्या खेड्याची बाई जर जात असेल गंगाखेड किंवा लोह्याला तिला लगी आली तर तिला कुठून जायचं? कुठं जायचं? म्हणून माझी विनंती आहे. तुमची मागणी राष्ट्र आहे, नगराध्यक्ष आहे, ते सांगणार आहेत तुमच्या कत्तलखाना स्टॉल. आता माझी एक मागणी आहे, शांत राहा. फक्त माझी एकच मागणी आहे की जे आपल्या ह्या रोडनं आहेत ना भाजीपालेवाले, फक्त त्यांची 1 महिना 15 दिवस परेशानी चालत. त्यांना त्या शनिवार बाजारमध्ये द्या ना. तिथे भाजी मंडी तयार करा की काय म्हणालो, तिथे भाजी मंडी तयार करा. होती का भाजी मंडी? त्या रोडवर अपघात झाला, काही झालं, त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? आज तिथून जाता येईना. शनिवारी तिथं तर
बसता येणं झालं ना, जाता येणार, इकडून गाडी आली तिकडून आली की मध्ये चमडा उभं करावं लागले बाजूला. त्यासाठी भाजी मंडीला जागा द्या, कत्तलखान्याला जागा द्या, स्टार द्या आणि त्यानंतर आपण जास्तीचा जास्त मोर्चा काढू आणि आपला या मोर्चाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोली गटातर्फे जाहीर पाठिंबा आहे. म्हणून यानंतरच्या मोर्चामध्ये आमचे आरपीआयचेही कमीत कमी 500 लोक येतात या मोर्चामध्ये. कारण हे मोर्चा फक्त खाती समाजाला नसून इथल्या शेतकऱ्याचा आहे, इथल्या मुस्लिमचा आहे, इथल्या बौद्धांचा आहे, यांना शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे. म्हणून या मोर्चाला सर्व फक्त एका जातीपुरता मोर्चा मर्यादित नसून हे सर्व कष्टकरी शेतकरी या सर्वांचा मोर्चा आहे. आणि दुसऱ्या मोर्चाला आता न्याय नाही मिळाला तर आपण दुसऱ्या मोर्चाला जास्तीत जास्त आणि शनिवार बाजार म्हणूनच मूक मोर्चा नाही, घोषणा देत मोर्चा निघाल एवढी गवाही देतो आणि इथं थांबतो. जय भीम.